गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा व शरकतुला कार्यक्रम संपन्न. दिनांक 22 जुलै 2024 रोजी नांदेड येथे ज्येष्ठ सेनानी, माजी खासदार, माजी आमदार डॉक्टर भाई केशवरावजी धोंडगे यांच्या 103व्या जयंतीनिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व शरकतुला कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट मुक्तेश्वरराव धोंडगे, प्रमुख मार्गदर्शक शंकरराव वाडेवाले. या कार्यक्रमाला पुरुषोत्तम धोंडगे, गुरुनाथ कुरुडे, प्रमुख पाहुणे वैजनाथ कुरुडे, डॉक्टर संध्याताई धोंडगे, मधुकरराव कुरुडे, सूर्यकांत व शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज भाई केशवराव धोंडगे साहेब यांची जयंती असल्यामुळे आमच्या सर्व शाखेमध्ये दरवर्षीप्रमाणे 26 जुलै मातोश्री मुक्ताई जयंतीच्या निमित्तानं आम्ही बक्षीस आणि शरकतुला करत असतो. तर आता भाई या 2 वर्षात नसल्यामुळे त्यांचे सुपुत्र मुक्तेश्वरराव धोंडगे साहेब तसेच पुरुषोत्तम धोंडगे या दोघांनी सांगितले की आमच्या वडिलांच्या निमित्तानं भाई केशवराव धोंडगे साहेबांच्या निमित्तानं जयंतीच्या निमित्तानं हा कार्यक्रम दरवर्षी करत राहावं अशी त्यांची सूचना होती. म्हणून आम्ही यावर्षी 10वी आणि 12वी त्या विद्यार्थ्यांचा आम्ही शरकतुला केलेली आहे. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सुद्धा केलेला आहे आणि असेच विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळत राहावं म्हणून ही आमची कळकळीची विनंती संस्थेची असते. म्हणून दरवर्षीप्रमाणे आम्ही विद्यार्थ्यांचा सत्कार करत असतो. माझे हे 2 शब्द संपवतो. जय क्रांती. आज श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी तर्फे प्रत्येक संस्थेमध्ये भाई केशवराव धोंडगे साहेब जे माझे सासरे यांची 103वी जयंती साजरी होत आहे. ही जयंती आज सर्वप्रथम पहिल्यांदाच आपल्या या संस्थेत साजरी होत आहे. या पूर्वी सासूबाईंच्या पुण्यतिथीच्या वेळेसच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला जायचा, पण यानंतर ही परंपरा चालू राहील. भाई केशवराव धोंडगे साहेबांबद्दल बोलायचं म्हणलं तर ते प्रत्येक सुग्यामुग्यांवर, प्रत्येकावर जो जिथं जिथं अन्याय व्हायचा त्या प्रत्येक ठिकाणी त्यांनी विरोध केलेला आहे. त्यांना प्रत्येक ठिकाणी ते उभं राहिलेले आहेत. प्रत्येकावर ज्या गोष्टी त्यांना आवडत नसायच्या, जिथं त्यांना अन्याय वाटायचा त्या ठिकाणी त्यांनी मोर्चाच्या माध्यमातून, पत्राच्या माध्यमातून सरकारला सुद्धा सळो की पळो करून सोडलेलं होतं. असे हे भाई केशवराव धोंडगे साहेब हे माझे सासरे आहेत. त्यांच्या घराण्यातली मी एक व्यक्ती आहे याचा मला खूप मोठा अभिमान आहे. मालकांबद्दल सांगायचं तर मालक हे असा आमचा घराचा आधारस्तंभ आहे की जो आज निघून गेल्यामुळे जी आम्ही कमतरता भासत आहोत, त्यांची जी उणीव आहे ती आम्ही कुठेतरी भाई गुरुनाथराव कुरुडे यांच्या माध्यमातून शोधतो. त्यांना आम्ही एक आमचाच घराण्यातला आधारस्तंभच मानतो. असे हे भाई केशवराव धोंडगे साहेब, गुरुनाथ काका आज याच ठिकाणी गुणवंत विद्यार्थ्यांचा 12वीत ज्या मुलांना नीट मध्ये आज या संस्थेमध्ये माणिकनगरच्या शाळेमध्ये आज 630 मार्क मिळालेले आहेत. अशा मुलांची शरकतुला होऊन या ठिकाणी सत्कार झालेला आहे. या मुलांचे सुद्धा मी खूप खूप अभिनंदन करते आणि यानंतर ज्या मुलांना बक्षीस मिळणार आहेत, या पुढच्या वर्षी मुलांना मिळणार आहेत, त्यांचे सुद्धा मी कौतुक करते की यांनी सुद्धा असे बक्षीस मिळालेच पाहिजे आणि प्रत्येक विद्यार्थ्यांचं कौतुक हे झालंच पाहिजे. ज्या ज्या मुलांना कौतुक झाले त्यांच्या पालकांचे सुद्धा कौतुक या ठिकाणी झालेलं आहे. कौतुक सोहळा प्रत्येक शिक्षकांना जीव तोडून मेहनत घेतलेली आहे प्रत्येक विद्यार्थ्याच्या माग. त्या विद्यार्थ्यांचे, आमच्या शाळेच्या मुख्याध्यापकांचं, सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन, कौतुक आणि कौतुक सोहळ्यामध्ये आज विद्यार्थ्यांचा शरकतुला करून त्यांचे आम्ही आभार मानलेले आहेत. जय क्रांती, जय महाराष्ट्र. 103वी जयंती म्हणाली 103 वर्ष झाले असले तरी साजरी व्हायली पहिल्यांदाच यावर्षी. आता दरवर्षी यापुढे होत राहील आणि त्यानिमित्ताने त्याची आठवण सगळ्या जगाला, शाळांना, जनतेला होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. त्यांचं महत्त्व तर आपल्याला सांगितलं मी. त्यांनी राजकारणाबरोबर शिक्षणाला सारखं महत्त्व दिलं, हे महत्त्वाचं आहे. अनेक लोक राजकारणी आहेत, शिक्षण कमी,
अनेक शिक्षण आहेत भाऊराव पाटलासारखे, राजकारण नाही. इथं काय राजकारणाला शिक्षणाची जोड दिली केशवराव साहेबांनी, आणि म्हणून केशवराव साहेबांचं महत्व जास्त आहे. हे मला सांगायचं, दुसरं काहीच नाही.